येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. उड्डाणपुलावरील अपघाती खड्डे हा विषय सध्या शहरात चांगलाच चर्चेला आलाय. होय, नाशिक शहरातील ही घटना आहे. नाशिक शहरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेक भाग जेथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात टोल वसूल करणारे नॅशनल हायवे विभाग काय करताय हा प्रश्न आता उपस्थित झालाय. काल उड्डाणपुलावरील जे खड्डे पडले आहेत त्यांच्यामुळे पंचवटी या ठिकाणी 5 गाड्या एकावर एक आदळल्या आणि मोठी जीवितहानी टळली. मात्र त्या ठिकाणी गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र गेल्या 24 तासानंतर देखील हे खड्डे बुजवले गेले नाहीत. आजही ही परिस्थिती जैसे थे अशी बघायला मिळते. आपण बघू शकता की काल या खड्ड्यांमुळेच मोठी दुर्घटना होता वाचली. मात्र 24 तास उलटून गेल्यानंतरही या खड्ड्यांची अवस्था कालच्या प्रमाणे जशी आहे तशीच आपल्याला बघायला मिळते. अद्यापही या उड्डाणपुलावर द्वारका पंचवटी परिसरात मोठमोठ्याले खड्डे झाल्याचं आपण बघू शकतो. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी वाहन चालवावं लागतं. एका बाजूला या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जातोय. भरमसाठ टोल लोक देत आहेत. मात्र हे खड्डे बुजवले का जात नाहीत हा प्रश्न आता उपस्थित झालाय. काल झालेल्या अपघाताला कारण हे खड्डेच असताना देखील वाहनधारकांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या खड्ड्यांमुळे अजून किती अपघात घडायचे याची वाट प्रशासन बघतंय का अशी चर्चा आता नाशिककर करू लागले. गेल्या काही दिवसांपासून अनेक पक्षाच्या नेत्यांनी मोठमोठे आंदोलन केले. मात्र मुंबई आग्रा रोडवर हा प्रश्न अद्यापही तसाच आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी.